हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही बनवणार आहोत मोदक. सो मी बनवणार आहे. तर हा माझा फर्स्ट ट्राय. मी कधी मोदक बनवले नाही आहेत, पण सगळं आणून ठेवलंय. सगळी सामग्री रेडी आहे. खोबऱ्याचं वाट नाही रेडी नाही आहे, म्हणजे सगळं आणून ठेवलंय. आता आपण बनवूयात सगळं. सो चलो लेट्स गेट स्टार्टेड. सो असं खोबऱ्याचं खीस करून ठेवलंय मी. आता मला हे गुळाचं पण सेम तसंच खीस करायचं. सो तांदूळाचं पावडर करते 2 मिनिटं. खूप कष्ट केले, मला अँगल सापडत नाही. आता बघा हेच अँगल असे असे हे पडतात त्याचे. मी थोडंसं अजून डाऊन घेते. नाही दिसणार कारण की तरी बघा असं पडतंय. आय डोंट नो किती गुळ लागणार आहे. स्टेप मी किती पण करा, मम्मीची हेल्प लागणारच तुम्हाला. कळतंय तुम्हाला किती हुशार आहे माझी मम्मी. मला का नाही सांगितलं पण तू? यायला पाहिजे तसं. शिट, इनडायरेक्टली मला येत नाही बोलली म्हणजे. ठीक आहे, मम्मीने थोडी हेल्प केली, पण मोदक तर मीच बनवणार आहे. सो युट्यूबवर सर्च करून ठेवलं ना. हा म्हणजे बघूनच करते मी मोदक. सो आता मी हे खोबरं आणि हे गूळ भाजून घेते. खूप प्रयत्न केला, मला अँगल सापडतच नाहीये. सो आता एक शॉट त्याचा, एक शॉट माझ्या तोंडाचा, असंच दाखवलं कारण की मला सापडतच नाहीये. पहिलं मी सांगेल काय काय टाकते. थोडंसं इकडे घेते, तूप टाकलंय आणि आता त्याच्यानंतर मी वाटण टाकून घेते. एक नारळाचं अख्खं वाटण आहे. सो आय डोंट नो, थोडासा अँगल इश्यू होत असेल, बट ठीक आहे, ऍडजस्ट करा आणि बघा व्लॉग माझा अख्खा. ठीक आहे, याला असं मंद आचेवर पूर्ण परतून घेते. हे थोडीशी मी अशी खसखस भाजून घेते कारण की मला मोदकच्या सारणमध्ये टाकायचं. हे रेडी होत आहे. आता या सारणमध्ये मी खसखस टाकलंय आणि ड्रायफ्रुट्स ऍड करते. ही फ्लेम आता बंद केला गॅस कारण की सगळं करायचं होतं. सारण झालंय रेडी. मस्त ड्रायफ्रुट्स वगैरे टाकले, खसखस टाकले. सो छान दिसतंय. यात मी 2 कप पाणी टाकलंय आणि एवढा कप. सो आणि थोडंसं मीठ टाकलंय चवीपुरती. इकडे माझ्याकडनं एक चूक झाली आहे. पहिलं पाण्याला उकळी आल्यानंतरच मग मैदाच म्हणते, सॉरी, तांदूळाचं पीठ टाकायचं, मग तूप पण टाकायचं. पण ठीक आहे, आता उकळी आली आहे. थोडंसं मी ह्याला मिक्स करून घेते. बघू अचानक अब कैसा बनेगा. ठीक आहे, हे सगळं मिक्स केलंय. पण आता मग मी ह्याला गॅस बंद करते आणि थोडीशी वाफ येते ना. सो गॅस आता बंद करते आणि ह्याला 15 मिनिटं असंच सोडून द्यायचं. ओके, झालंय सगळं, म्हणजे ऑलमोस्ट 80% झालंय. म्हणजे पिठाचं पण झालंय, देन सारण पण झालंय, सगळं रेडी. आता त्याला 15 मिनिट्स ठेवायचं फक्त, की त्याचं काय माहिती, यूट्यूबवर पाहिलं. 15 मिनिटानंतर हे असं दिसतंय की आय गेस मला थोडंसं पीठ लागेल कारण की हे नाही, मस्त झालंय. रेडी डो. आता ह्याचे असे गोळे करून घेते आणि हाताला तूप लावते. तुटलं काय आता. डोंट जज. पहिल्यांदा बनवलं नाही, ठीक आहे.
मम्मीचा कुठे आहे? ओय शपथ, जमलं की मम्मी तुला? जमलं जमलं. ठीक आहे, माझा पहिला हा पहिला होता. ठीक दिसतोय. मोमो दिसतोय. मोमो दिसतोय. केळीच्या पानांवर आता एक एक मोदक ठेवतो. नॉट बॅड, पण ठीक आहे. आता पहिला ट्राय म्हणून सोडून द्यायचं. प्रिटी मोदक झालेत, बट ठीक आहे. थोडासा प्रॉब्लेम झालाय माझं, ते पिठामध्येच झालंय यार. मी ते विसरले. ते पाणी उकळल्यानंतर तूप टाकल्यानंतर पीठ टाकायचं होतं. त्यात मी आधीच थंड पाण्यात पीठ टाकलं, त्यामुळं त्याचा पीठचा सीन झालाय. आणि काय माहिती आता खायला कसं लागेल हे. आता पहिले बाप्पाला दाखवेल आणि आरती करून घेईल. मग मी खायचा पण जरा रिॲक्शन व्हिडिओ शूट करेल की बघू कसे लागतात. ठीक आहे, संध्याकाळी हे अजून खूप, एकतर मी जास्त बनवलेत, काय कॉन्फिडन्स आहे काय माहिती. पण मी हे आता संध्याकाळी आम्ही बाहेर चाललो एकतर दगडूशेठला फिरायला, तिकडे गणपती वगैरे सगळे बघायला. तर मी हे मुद्दाहून पॅक करून घेऊन जाणार, आता त्यांना पण खाऊ घालणार. कसे लागतात खा. गप, खोटं बोलू नको, खरं सांग. मस्त, तू खाऊन बघ. काय नाही जमलं? सगळं छान जमलं, फक्त हे जरा जमलं नाही पीठ. ओके, खाऊन बघते आता मोदक. प्लीज शेपवर जाऊ नका, माहिती बिघडलाय, पण बघूया खाऊन. एक नंबर, एक नंबर, एक नंबर टेस्ट. सारण मस्त झालंय मला, पण वरचं पीठ बिघडलंय. एवढंही वाईट नाही लागत आहे, पण छान लागतं. बेस्ट, टेस्टी बाई, चांगलं बनवलंय. थांबाई अख्खं खाऊन आता परत मी शूट करते. आता मला हे खाऊ द्या. ओके, दॅट्स इट फॉर व्हिडिओ. आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अँड तेवढाच टॉपिक होता दाखवायचा की मोदक कसं बनवते. आणि हां, कुठे तुम्हाला वाटत असेल की इथे चुकतंय तर प्लीज सांगा. प्लीज कमेंट डाऊन बिलो. रेसिपीज पाठवा, पूर्ण रेसिपीज पाठवा. मी परत एकदा ट्राय करेल. अजून आहे गणपती बाप्पा, सो त्यांच्यासाठी परत ट्राय करेल. आणि दॅट्स इट फॉर व्हिडिओ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. एंडपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. बाय.